तुकोबांना विठोबाचा निरोप आला तेव्हा ते अत्यानंदाने म्हणतात, आजीची या लाभा ब्रह्मांड ठेंगडे, सुखी झाले मन कल्पवेना. अंतर्भूत माझा जीव जयासाठी त्यांच्या झाल्या भेटी पायासवे. वाटुली पाहता शिणले नयन, बहु होते मन आर्तभूत. माझ्या निरोपाचे आणिले उत्तर, होईल समाचार सांगती तो. तुका म्हणे भेटी निवारला ताप, फळले संकल्प संत आले. 3589 हा अभंग आहे. परमेश्वराचा कौल मिळाल्यामुळे जो आज मला लाभ झाला, त्याच्या पुढे मला ब्रह्मांडही ठेंगणं वाटत आहे. कल्पनेच्या पलीकडे मन सुखावलं आहे. माझा जीव ज्या संतांच्या निरोपासाठी अति आसावलेला होता, त्या संतांच्या चरणांची भेट झाली. माझे डोळे ज्यांची वाट पाहून पाहून थकले होते, मन पार आर्तभूत झालं होतं, त्या संतांनी माझ्यासाठी विठोबाच्या निरोपाचं उत्तर आणलं. आता ते तिकडचे सर्व हकीकत सांगतील. विठोबाच्या नगरी जाऊन संत माझ्याकडे आले, मला विठोबाचा निरोप सांगून माझं समाधान केलं. या संतांच्या भेटीने माझा अवघा ताप दूर झाला आहे. माझा संकल्प फळाला आलेला आहे. चराचराशी आधी संलग्न झाल्याने ज्या ज्या पंचतत्वांनी तुकोबांचं तन मन घडलेलं होतं, ती तत्व घडा फुटल्यावर घड्याच्या आतलं अवकाश बाहेरच्या अवकाशात मिळून जावं, तितक्या सहजतेने आपापल्या मूळ स्वरूपात विलीन झाली आहे. सोहमच्या भाया पसरून आलेल्या तुकोबांच्या आत्मशक्तीला चिदाकाशातील श्रीहरीने आपल्या दिव्यत्वात सामावून घेतलं आहे. त्यावेळचे तुकोबांचे धन्योद्गार असे आहेत. शंख चक्र गदा पद्म, पैल आला पुरुषोत्तम. नाभी नाभी भक्तराया, वेगी पावलो सखया. 3607 हा अभंग आहे. शंख चक्र गदा पद्म हाती घेऊन पुरुषोत्तम पलीकडून येतोय. भक्तराया घाबरू नकोस, तुझ्या हाकेला मी लगेच धावून आलो आहे असं म्हणतोय. तुकाराम सदेह वैकुंठाला गेले. त्यांना न्यायला वैकुंठातलं विमान आलं. ही तुकोबा रायांच्या चरित्रातील सर्वात विलक्षण घटना आहे. तुकारामांच्या वरील अभंगामुळे त्याला पुष्टीही मिळते, परंतु या घटनेवर वास्तववादी विश्वास ठेवायला तयार नाही आहेत. मात्र या घटनेकडे जरा वेगळ्या दृष्टीने बघायला हवं. ज्ञानेश्वरांनी जशी पृथ्वी समाधी घेतली, एकनाथांनी जशी जलसमाधी घेतली, तशीच तुकारामांनी आकाश समाधी घेतली. हे कसं शक्य झालं असावं? तर आपला देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे. योग सामर्थ्याने प्राणशक्ती जागृत झाली असताना योग्याच्या शरीरातील पंचमहाभूतांच्या बंधनाचा लय होत जातो. हा लोकविलक्षण अनुभव ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात स्वानुभवाने कथिलेला आहे. ऐसे दोन्ही भूते खाये, ते वेळी संपूर्ण धाये, मग सौम्य होऊन राहे सुसुम्ने पाशी. ज्ञानेश्वरीतला अध्याय 6 240 ही ओवी आहे. तेजस्वी प्राणशक्ती वज्रासनाने सावध होते, शरीरातील पृथ्वी तत्व आणि जलतत्व खाऊन टाकते आणि नंतर सुषुम्ना नाडीपाशी सौम्य होऊन राहते. म्हणजेच योगी पार्थिवतेच्या अर्थातच जडत्वाच्या आणि रस म्हणजे आसक्तीच्या बंधनातून मुक्त होतो. पुढे योगाचं तेजतत्व म्हणजेच अहंकार आणि वायुतत्व म्हणजे अस्थैर्यही विरतं. पृथ्वी ते आप विरवी, आपात ते तेज जिरवी, तेजाचे पवन हरवी, हृदया माझी. 299 ओवी. पाठी आपण एकला उरे, परी शरीराचे नि अनुकारे, मग तोही निगे अंतरे, गगना मिळे. ज्ञानेश्वरीतल्या अध्याय 6व्यातल्या या 299 आणि 300 ही ओवी आहे. योग्याच्या शरीरातील पृथ्वी तत्व आपतत्वात जिरतं, आपतत्व तेजतत्वात जिरतं, तेजतत्व हृदयातल्या वायुतत्वात हरवतं. मग वायू एकटाच उरतो, तो शरीराच्या आकाराचा असतो. मग वायुरूप झालेली शक्ती ऊर्ध्वनी आकाशातील ब्रह्मरंध्रात जाते आणि यानंतर ज्ञानेश्वरांनी वर्णन दिलं आहे की ब्रह्मरंध्री स्थिर झालेली कुंडलिनी शक्ती मीच ते परब्रह्म आहे. या सोहम भावाचं अहम आणि स हे दोन्हीही बाहू पसरून धावत जाऊन जणू झेप घेत घेत चिदाकाशातल्या परमात्मरूपी लिंगाशी ऐक्य पावते.
ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेला हा प्राणशक्ती कुंडलिनीचा जीवभावापासून ब्रह्मभावापर्यंत होणारा प्रवास तुकारामांच्या चरित्रात साक्षात दिसतो. अत्यंत प्रदीप्त अशा अणुशक्तीने अख्खा माणूस क्षणार्धात नाहीसा झालेला पण हिरोशिमावरच्या बॉम्ब वर्षावात अनुभवलेला आहे. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष बॉम्ब पडला तिथल्या माणसांच्या ऐवजी तिथे केवळ त्याच्या कपड्याचा एक रंगीत ठिपका राहिला आहे. अणुशक्तीचं हे सामर्थ्य तर ब्रह्मशक्तीचं काय असेल? आपण विध्वंसक शक्ती हस्तगत केली तर संतांना देह चौकट सोडून विश्वात्मक होण्याची शक्ती प्राप्त झाली, जिच्यात केवळ असीम आनंद आहे. केवळ ओठावरच नाही आहे, तर अंतरात म्हणजे वैखरीप्रमाणे मध्यमा, पश्यंती आणि परावाणी चाललेला अखंड विठ्ठल नाम जप. तसंच केवळ बाह्यचक्षूंना दिसणारं नव्हे, तर अंतःचक्षूंसमोर सदैव उभ्या असलेल्या हरिरूपाचं चिंतन. भांडवलावर तुकोबांना ही आत्मशक्ती लाभली होती. श्रीहरिरूपाच्या या चिंतनामुळेच तुकारामांच्या या अभंगातून त्यांच्या डोळ्यांसमोर निरंतर असलेल्या हाती शंख चक्र धारण केलेल्या, कंठात वैजंतीमाळ असलेल्या, मुकुट कुंडले घातलेल्या चतुर्भुज श्रीहरीचं चित्र शब्दांकित झालेलं दिसतं. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.